तर नमस्कार भावांनो, आजच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगतो रामराम दूध डेअरी बद्दल। सर्वात पहिले दूध डेअरी मध्ये एंट्री केली, त्यानंतर तिथले जे मालक आहेत त्यांनी मला एका मशीन बद्दल माहिती सांगितली, ते मी तुम्हाला सांगतो। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे जे मशीन आपण बघू राहिलो, हे दूध, दही, पेढा, कलाकंद, खवा इत्यादी या गोष्टीला गरम करण्यासाठी वापरली जाते। दुधापासून बनत असलेल्या प्रत्येक पदार्थ या मशीन मध्ये दुधाद्वारे गरम करून बनवले जातात। ते झाल्यानंतर आतमध्ये गेलो, आणखी मशीनाची माहिती घ्यायची होती। त्यानंतर हे मशीन तर खतरनाक आहे। 1000 लिटरचे याच्यात सकाळचे दूध वेगळे आणि संध्याकाळचे दूध वेगळे ठेवले जाते आणि 2 दिवसापर्यंत त्या दुधाला काहीच होणार नाही याची पूर्णपणे गॅरंटी आहे। आणि त्या दुधाचा वापर त्यांच्या आवश्यकतेनुसार ते वापरत असतात आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतात। आणि या मशीनचं नाव एजिंग मशीन आहे। हे 500 लिटर मध्ये आहे। यामध्ये बदाम शेक आणि लस्सी ताबडतोब थंडी होते आणि त्यामुळे त्या प्रोडक्टची लाईफ वाढते। आणि यांच्याजवळ खवा सुद्धा अवेलेबल आहे। आणि हे ते मशीन आहे ज्यामध्ये ताक आणि लस्सी पॅक होते आणि एक पॅकेट ते उचलून बाजूला कॅरेट मध्ये ठेवतात। आणि हे जे मशीन आहे हे ग्लास पॅकिंग मशीन आहे। बदाम शेक, लस्सी, मठ्ठा, एनर्जी ड्रिंक तसेच श्रीखंड पॅक करण्यासाठी वापरली जाते। तुम्ही ग्लास पॅकिंग बघू शकता कशी आहे। प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने केली जाते। आणि हे जे मशीन आहे या मशीनला इन्क्युबेटर असे म्हणतात। याच्यात दही ठराविक वेळेपर्यंत गरम राहते आणि लगेच थंड होते, त्यामुळे दही आंबट होत नाही। यांच्या इथं पेढे सुद्धा बनवतात। पेढ्याची टेस्ट खरंच खूप भारी होती। इलायची, जायफळ अशा चांगल्या पदार्थानुसार हे पेढे बनवले जातात। आता तुम्हाला दाखवतो या दाबाच्या कोल्ड रूमच्या अंदरची एंट्री। या कोल्ड रूम मध्ये लस्सी, मठ्ठा, बदाम शेक इत्यादी गोष्टी तयार केली जातात। तसेच एनर्जी ड्रिंक आणि पनीर सारख्या गोष्टी थंड होण्यासाठी या रूम मध्ये ठेवली जातात। त्यांचा दुधाचा व्यवसाय हा 7 वर्षापासून आहे, पण आता 6-7 महिने झाले त्यांनी हे प्रोडक्ट बनवणं चालू केले। वाळेगावमध्ये प्रसिद्ध असलेली रामराम दूध डेअरी तुम्ही नक्कीच भेट द्या। हा त्यांचा स्टाफ आहे आणि त्यांच्या आणखी 2 दूध डेअऱ्या वाळेगावमध्ये आहेत। या काही दिवसात आपण कुठेही गेलो तर आपले प्रेमाचे माणसं आपल्याला दिसतात, मग त्यांना व्लॉग मध्ये घेऊन घेतलं। त्यांची मालाची गाड्या ह्या लोड करणं चालू होत्या। इतर ठिकाणी ते लस्सी, मठ्ठा, बदाम शेक हे सप्लायरचे कामं असतात। तुम्ही बी आता वाळेगावात आले की नक्कीच रामराम दूध डेअरीला भेट द्या। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो नक्की करून घ्या।